नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आपल्याला इडली किंवा ढोकळा बनवायचा असेल तर अगोदर आपल्याला पूर्वतयारी करावी लागते। डाळ तांदूळ भिजवावं लागतं। इतकं करून सुद्धा ना इडली बरोबर आली ना ढोकळा बरोबर आला तर आपलं सर्व साहित्यही वाया जातं आणि सकाळचा नाश्ता सुद्धा आपल्याला खायला भेटत नाही। तुम्हाला ढोकळा झटपट बनवायचा असेल पण तुमचा चुकतो ढोकळा, किंवा इडली झटपट बनवायची असेल तर ती हलकी फुल होत नाही, तर ह्या दोघांना मस्त पर्याय आहे ही आजची रेसिपी। आज मी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ न भिजवता, ना दही वापरायची ना इनो वापरायचा, मस्त लुसलुशीत मऊ जाळीदार हलका फुल हा नाश्ता बनवून दाखवणार आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं अगोदर आणि ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। लहानचं वाटण आहे, त्यामध्ये जास्त काही सामान लागणार नाही। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या व 3 ते 4 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे। अगोदर ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे शक्य असे तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन वापरायचं आहे। बेस्ट रिझल्ट पाहिजे नाश्त्याचा तर तुम्हाला घरचं दळलेलं बेसन पाहिजे। तुम्ही रेडीमेड बेसन वापरत असाल तर त्याला एकदा चाळून घ्या। चाळून घेतल्याने बेसन एकदम हलकं फुल होतं। ही झाली 1 वाटी आणि सोबतच अर्धी वाटी, 1.5 वाटी बेसन वापरत आहे। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। 1.5 कप तुम्ही बेसन वापरला तरी चालेल, तुमच्याकडे कपाचं मेजरमेंट असेल तर, किंवा अशी कोणती वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने माप घेतलं तरी काही हरकत नाही, म्हणजे पाण्याचा अंदाज एकदम परफेक्ट निघतो। आता ह्यासोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि चव बॅलन्स राहण्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा ते अर्धा चमचा साखर वापरायची आहे। साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चव बॅलन्स राहते, अजिबात गोड लागणार नाही, इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो। आता पाण्याचं प्रमाण किती वापरायचं आहे ते सुद्धा महत्त्वाचं। इथे आपल्याला 1.5 वाटी बेसनसाठी आपल्याला जवळपास 1.25 वाटी पाणी पाहिजे। तुम्ही दही वापरत असाल तर तुम्ही 1 वाटी पाणी वापरलं तरी चालेल आणि पाव वाटी दही वापरलं तरी चालेल। दही वापरत नसाल तर इथे तुम्हाला 1.25 वाटी पाणी वापरायचं आहे। आणि ढोकळ्यासारखा फ्लेवर येण्यासाठी इथे आपल्याला आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे। तो जिन्नस आहे पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा सायट्रिक ॲसिड वापरायचा, म्हणजेच की लिंबू सत्व, जे आपण ढोकळ्याला वापरतो ना, आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा दही जागी लिंबू सत्व वापरलं जातं। तुम्ही दही वापरत असाल तर हे वापरण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला दही आणि लिंबू सत्व वापरायचं नसेल तर तुम्ही 2 लिंबाचा रस वापरू शकता। ह्याच्याने चव सुद्धा चांगली येते आणि हा नाश्ता एकदम हलका फुल सुद्धा होणार। आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी फक्त आपल्याला 30 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे 1.5 ते 2 मिनिटं फेटायचं नसेल तुम्हाला हाताने तर मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचं आहे 1.5 ते 2 मिनिटापर्यंत। पण मी ह्याला फक्त 30 ते 40 सेकंद चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहे अगोदर। तर मंडळी, बेसनचं बॅटर बनवून झालं की याला असं गाळून घ्यायचं आहे। अशी गाळणी घ्या आणि गाळणीने का गाळून घ्यायचं माहिती आहे काय? एकतर पिठामध्ये गाठी राहणार नाही, शिवाय मिरची, आलं आणि लसूण चांगलं बारीक वाटलं गेलं नाही तर आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे हे बारीक बारीक कणे ह्याच्यातले निघून जातील। पण ह्याच्यामधला संपूर्ण फ्लेवर ह्या पिठामध्ये उतरलेला आहे, म्हणून ह्याला गाळून घेणं महत्त्वाचं आहे। पाहू शकता थोडीशी मिरची आणि आलं बारीक वाटलं गेलं नाही। आता याला बाजूला काढायचं आहे आणि याच्यामध्ये अगोदर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नाश्ता एकदम मऊ होण्यासाठी इथे आपल्याला अर्धा चमचा तेल वापरायचं आहे। आता याला चांगल्या प्रकारे या दोन्ही जिन्नसांना एकजीव सुद्धा करायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे। म्हणून मी मिक्सरमध्ये फक्त सर्व जिन्नस 30 ते 40 सेकंदापर्यंत फिरवून घेतलेला आहे। आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, घट्ट सुद्धा नाही आणि जास्त ताकासारखं पातळ सुद्धा नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला असं बॅटर बनवायचं आहे। तुम्हाला पाण्याचा माप कळत नसेल तर अंदाजे पाणी तुम्ही वापरून असं बॅटर बनवू शकता। तर मंडळी पाहू शकता असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। मस्तपैकी फेटून घेतल्याने बॅटर एकदम हलकं फुल झालेलं आहे, म्हणजे पीठ हलकं फुल झाल्यावर रिझल्ट एकदम परफेक्ट येणार। आता काय करायचं? झाकण लावायचं आहे, कारण की बेसन चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे। एक 5 ते 10 मिनिटं आपण वाट पाहूया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। जितका खमंग नाश्ता आहे तितकी खमंग आपण ह्या नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊया। छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे। तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी पाव वाटी बारीक शेव वापरत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही हिरवी चटणी बनवून पहा। खरंच मंडळी भरपूर खमंग लागते। चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे वापरायचे आहेत, म्हणजेच की डाळवं। तुमच्याकडे फुटाणे नसेल तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता।
चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरताच अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. अगोदरच तुम्ही पाणी वापरला तर बारीक वाटलं जाणार नाही, म्हणून अगोदर एकदम बारीक वाटायचं आहे. मग गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक पुन्हा वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी पाहू शकता चटणी वाटून तयार झालेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता. ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, मध्यम टाईप मध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही. हे अशीच एकदम खमंग लागते आणि दिवसभर सुद्धा टिकून राहते. तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आंबूसपणा वाढण्यासाठी एक लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच किंवा 1 चमचा दही वापरू शकता, किंवा तुम्ही असंच बनवलं तरी काही हरकत नाही. चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू. तर मंडळी बरोबर 10 मिनिटं झालेले, झाकण काढायचं आहे आणि बॅटरला हलकासा घट्टपणा आला असेल, पण बॅटर एकदम परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरण्याची गरज नाही. बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे. आता इथे आपल्याला इनो नाही वापरायचा, सोडा नाही वापरायचा. आपण रवा केक बनवण्यासाठी बेकिंग पावडर वापरतो ना, तेच वापरायचं आहे. फक्त इथे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा बेकिंग पावडर वापरायचा आहे, त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही. आणि हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बेकिंग पावडर चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे. तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरू शकता, पण बेकिंग सोड्याने चांगला रिझल्ट येणार नाही, म्हणून मी इथे बेकिंग पावडर वापरत आहे. तर मंडळी पाहू शकता असं 1 मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून घेतलं की बेकिंग पावडर ॲक्टिव्ह झालेला आहे. आता काय करायचं, याला आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचं नाही ना कोणत्याही केक ट्रेमध्ये. असं ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्याचा वर म्हणजे पाऊण ग्लास आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे. जितक्या ग्लास बसतात तितक्या ग्लासमध्ये अगोदर असं बॅटर भरून घ्या आणि हलकसं टॅप करा, म्हणजे मोकळी हवा निघून जाईल. तर मंडळी इथे आपण पाहू शकता कढाईमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे, हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. गॅस फास्ट करायचा आहे. मग आपल्याला हे ग्लास भरून ठेवलेले या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला स्टँड वगैरे काहीच वापरायची गरज नाही. असं पाण्यामध्ये जितके बसतात ग्लास या कढाईमध्ये तितके ग्लास ठेवायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि एक 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर मंडळी जोपर्यंत ग्लास थंड होत आहे तोपर्यंत इथे आपण फोडणी बनवून घेऊ. या नाश्त्यासाठी एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर मंडळी तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे, सोबतच अर्धा चमचा सफेद तीळ, 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या ओल्या मिरच्या आहेत, सुक्या मिरच्या नाहीत, किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या वापरला तरी चालेल. त्याला असं मधून कट करून घ्यायचं आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना फक्त आपल्याला 20 ते 30 सेकंदापर्यंत चमचा चालून घ्यायचा आहे, जेणेकरून या मिरचीचा आणि बाकीच्या मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. तेल चांगल्या प्रकारे गरम केल्यामुळे चांगल्या प्रकारे हे परतवले जात आहेत, म्हणजे ह्यांचा कच्चेपणा निघून जाईल. ओव्हर कुकिंग झालं की फोडणी करपली जाते आणि मग चव बिघडली जाते. काही सेकंद चमचा चालून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचं आहे, गॅस चालू करायचा आहे आणि हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. तर मंडळी पाहू शकता मस्त अशी हलकीशी उकळी येऊ लागली की गॅस बंद करायचा आहे. ही फोडणी तयार झालेली आहे. आता याला बाजूला ठेवू आणि ह्याला सुद्धा थंड करून घेऊ. तर मंडळी 8 ते 10 मिनिटं झालेली, झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी पाहू शकता तिन्ही ग्लास मधलं बॅटर चांगल्या प्रकारे फुललेलं आहे, म्हणजे नाश्ता एकदम परफेक्ट झालेला आहे. 2 ग्लास मधलं बॅटर थोडंसं वरतून फाटलेलं आहे, म्हणजे ह्या नाश्त्याचं वरतून थोडंसं भेगा पडलेले आहेत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, उलट चांगलं वाफलेलं आहे असं समजून जावं. आता हे तिन्ही ग्लास बाहेर काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. तर मंडळी ग्लास चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे. तुम्हाला एका ग्लासामधला डिमोल्ड करून दाखवतो आणि ह्याला आकार सुद्धा देतो. ग्लासला आपल्याला असं दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची कडं मोकळी व्हायला पाहिजे. उलटून ह्याला हलकसं टॅप करायचं आहे. पाहू शकता मंडळी ग्लासमधून चांगल्या प्रकारे हे डिमोल्ड झालेलं आहे. आता ह्याला आपण कापून घेऊया. ह्याला तर गोलच आकार निघणार आहे, दुसरा कोणता आकार येणारच नाही. पण साईज तुम्हाला कशी पाहिजे, मोठी किंवा पातळ, त्या हिशोबाने तुम्ही ह्याला कापू शकता. जसं आपण आईस्क्रीमचे स्लाइस कापतो ना, तशीच स्लाइस कापून घ्यायचे आहे. अर्धा इंचाचे किंवा पाव इंचाची अशी स्लाइस कापून घ्यायची आणि एकदम हलकं फुल आणि मऊ झालेलं बरं का. पाहू शकता मंडळी काय जबरदस्त असं जाळीदार झालेलं आहे आणि एकदम हलकं फुल झालेलं आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व रोल कापून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो. तर मंडळी आता याला एका प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरनं गार्लिशिंग करायचं आहे. जो आपण तडका बनवून ठेवला होता ना, तो तडका ह्याच्यावरनं असं पसरून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी तुम्ही जास्त वापरलं तरी काही हरकत नाही, पण मी सजेस्ट करणार थोडंसं कमी पाणी वापरलं तरी चालेल, कारण की हा नाश्ता एकदम मऊ स्पंजी झालेला आहे. अजिबात गळ्यामध्ये अडकणार नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. तर मंडळी असं फोडणी पसरून झाली की बारीक कापलेली कोथिंबर असं वरतून पसरून घ्यायची आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि तितका जाळीदार हा नाश्ता तयार झालेला आहे. इडली ढोकळ्याला मस्त पर्याय. ढोकळ्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा असा एकदम हलका फुल आणि एकदम स्पंजी
पाहू शकता जबरदस्त असा स्पंजी, ढोकळ्यापेक्षाही जास्त नरम आणि पाहिलं ना मंडळी आतून सुद्धा मस्त एकदम वाफला गेलेला आहे. नाश्ता पूर्णपणे तयार सुद्धा झालेला आहे. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.